कोणाची संगत खोट शेतकरी 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 ऐका, आता एका शेतकऱ्याची व्यथा सांगतो मी तुम्हाला. आमचं शेतकऱ्याचं जगणं आहे ना, हे आमच्या हातात नाही, आणि आम्ही पिकवलेल्या मालाचा आहे ना भाव ठरवणं आहे ना, हे आमच्या हातात नाही तर आज बी ना शेतकरी सगळ्याचा वापच आहे. बरोबर नाही तर काय गरज आहे आम्हाला कोणाची नाही. तुम्ही म्हणताय का शेतकरी माच करतो कुठून माच करणार शेतकरी माझं पण करणार, पण केव्हा ज्या वेळेस जर का या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर का मालाला चांगला भाव भेटला तरच शेतकरी माच करणार. बरोबर आहे का? नाही तर मग तर अपेक्षा तर आम्हाला पण आहे, आमच्या मुलाबाळांना पण अपेक्षा आहे. बरोबर आम्हाला पण अपेक्षा आहेत ना. आम्हाला पण वाटतं की बाबा हो आमचे बंगले आमच्या पण दारासमोर एक 4 चाकी उभी राहावा, एक 2 चाकी व्हावा, किंवा आमचे बंगले उभे राहावा. नाही ना, पण आम्ही राबतो, आमचे आई वडील पण राबत्या, कष्ट करत्या, पण मग नाही भेटत ना आम्हाला तो भाव. आज जर का मी म्हणतो आमचे 10 ते 12 एकर कांदे, पण त्या भावाला त्या कांद्याला आम्हाला जसा पाहिजे तसा भावच भेटत नाही शेट. आज कांदे काय जात आहे 1200, 1300, 1300 रुपये. सिक्वेन्स 2000च्या पुढेच पळाना. फक्त आम्हाला पहिले लालूच दाखवली की ती 2200-2500 रुपये कांदे जाऊ राहिले. हा मग आम्ही बी काय जोर लावला, आणले कांदे मार्केटला नेले ना. जे 2500 रुपये भाव होते ना, ज्यावेळेस आम्ही मार्केटला गाड्या नेल्या का त्यावेळेस आमच्या भाव कांदे किती न गेले, फक्त 1100, 1200, 1300, 1500च्या वरती गाडी का? कारण की ते आमच्या हातात नाही ना, ते सरकारच्या हातात आहे. बरोबर आहे. आणि हा एक गोष्ट सांगतो, अपेक्षा ना सगळ्यांना असतात, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातील मुलांना ना अपेक्षा असतात. बरं जाऊ द्या, एक 10 ते 15 एकरावाला शेतकरी काहीतरी करू शकतो, पण ज्याला 2 ते 3 एकर शेती तो काय करणार? तो पण जगतोच आहे ना, त्याच्या पण काहीतरी अपेक्षा असतीलच ना, त्याच्या पण लेकरा बाळांच्या काहीतरी अपेक्षा असतीलच ना. बरोबर. मग मला काय म्हणायचंय, आमचं आहे ना जगणं, आणि आमचं आहे ना आम्ही पिकवलेल्या मालाचं आहे ना हे भाव आहे ना आमच्या हातात नाही. त्याच्यामुळे ना आज आहे ना आम्ही थोडेफार मरमर करू, नाही तर आम्हाला काही गरज नाही कोणाची. बरोबर आहे की नाही? रामकृष्ण हरी.